मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचे हातपाय बांधून त्याच्यासोबत अश्लील प्रकार करण्यात आल्याची खळबळजनक घटना अमरावती शहरात एका मदरसामध्ये घडली। पीडित मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून मौलानाला नेर येथून ताब्यात घेतले। मौलानाला न्यायालयात हजर केले असता त्याला 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। घडलेल्या घटनेवरून आता मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। धार्मिक शिक्षण घेण्याकरिता अमरावती शहरातील एका मदरसामध्ये आलेल्या 13 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलासोबतच तेथीलच मौलानाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना 2 जानेवारीच्या रात्री घडली। पीडित अल्पवयीन मुलाने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे धाव घेतली। यावेळी मौलाना विरुद्ध तक्रार दाखल केली असता पोलिसांनी कलम 4, 6, 8, 12 पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले। पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारीनुसार 2 जानेवारीच्या रात्री मदरसा येथील मौलानाने डाळ फेकण्याकरिता पीडित मुलाला खोलीत बोलावले। मुलगा खोलीत आला असता मौलानाने दार बंद करून त्याचे हातपाय बांधून तोंडात रुमाल टाकून पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी मौलाना विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले। त्याच रात्री मौलाना नेर परसोपंत येथे सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात निघून गेला। या दरम्यान सिटी कोतवाली डीबी पोलीस तात्काळ त्या मौलानाच्या शोधात नेर परसोपंत या गावाकडे रवाना झाले। पोलिसांनी मौलानाला ताब्यात घेऊन अमरावतीकडे रवाना झाले। यामध्ये पोलिसांनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या मौलानाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। घडलेल्या या घटनेने मात्र अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे। प्रकरण काय आणि काय याच्यामध्ये एका लहान मुलावर पॉस्कोची केस लहान मुलाच्या संदर्भात दाखल झालेली आहे। या प्रकरणी त्या आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर आरोपिताला 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला असून कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। प्राथमिक माहिती काय आहे? प्राथमिक माहितीनुसार त्या मुलावर अत्याचार करण्यात आलेले आहे, लैंगिक अत्याचार, त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। कुठेही आणि कोणत्याही शिक्षण संस्थांसह इतर ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचा त्या शिक्षकावर मोठा विश्वास असतो। मात्र त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत वाईट प्रकार केला तर पालक कोणावर विश्वास करेल? अशाच अमरावती शहरातील एका मदरसामध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलानाने विद्यार्थ्यांसोबत अश्लील प्रकार केल्याने आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पालकांनी मोठ्या हिमती करून घडलेल्या घटनेची पोलिसात तक्रार केली आहे।